जलसंस्कृतीचे जनक श्रद्धेय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जीवनचरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळते या विषयावर मी आपल्याला बोलणार आहे। 14 जुलै हा दिवस त्यांचा जयंतीचा दिवस। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं श्रद्धेय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन करतो आणि तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देऊन शंकररावजी चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाकडनं आपल्याला काय शिकता येते या बाबींबद्दल काही मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे, जे की तुम्हाला नक्की आवडतील असे ते मुद्दे आहेत। सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल अभ्यास करत असताना त्यांनी कोणते पद भूषवले वगैरे वगैरे किंवा ते कोणत्या पक्षाचे होते आणि त्यांनी काम काय केलं वगैरे अशा काही मुद्द्यांची चर्चा होते। परंतु एका सर्वसामान्य वाचकाला, सर्वसामान्य परिस्थितीतल्या व्यक्तीला, सर्वसामान्य परिस्थितीतून राजकारणामध्ये किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये वाटचाल करणाऱ्या माणसाला शंकरराव चव्हाण साहेबांचं जीवन आणि कार्य प्रेरणा देणार आहे। त्यांचं जीवनचरित्र वाचत असताना एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले शंकरराव चव्हाण साहेब हे असामान्य पदापर्यंत पोहोचले, ही गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे, हे आपण या निमित्तानं बघितलं पाहिजे। सर्वसाधारणपणे मंत्र्याचा मुलगा मंत्री, खासदाराचा मुलगा खासदार, म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असेल तरच माणूस मोठा होतो, अशा पद्धतीनं काही जणांच्या मनामध्ये एक प्रकारे एक ग्रह आहे। परंतु कुठलीही राजकीय पार्श्वभूमी फारशी नसताना, म्हणजे राजकारणामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये फारसं कोणी नसताना, स्थानिक पातळीवर थोडा भाग जर सोडला तर महाराष्ट्रात आणि देशाच्या पातळीवर त्यांच्या घराण्यामध्ये कुणीही राजकीय क्षेत्रामध्ये नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये जे काही करिअर केलं, जे काही उंची गाठली, ती अतिशय कौतुकास्पद, अभिनंदनीय आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। कार्य आणि स्वभाव माणसाला उंचीवर नेत असतो, ही गोष्ट ही शंकरराव चव्हाण साहेबांचे चरित्र आपल्याला शिकवते। काम हीच माणसाची ओळख असते, कामाशिवाय ओळख होत नसते। शरीराच्या ओळखीला फार किंमत असत नाही आणि पदावर जाऊनही कार्यशून्य असणाऱ्या माणसाला काही किंमत येत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री म्हणून जसा ठसा उमटवला, महाराष्ट्रामध्ये पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री म्हणूनही ठसा उमटवलेला आहे। म्हणजे पाटबंधारे मंत्री म्हणून ज्यांनी जे काही काम केलं जलसंस्कृतीच्या क्षेत्रामध्ये, जलसंस्कृतीचा पायाच महाराष्ट्राचा त्यांनी रचला, असं एका ठिकाणी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे। म्हणजे ती गोष्ट खरी आहे। त्यामुळे त्यांना गोदाकाठचा राजयोगी, जलसंस्कृतीचे जनक, आधुनिक भगीरथ ह्या ज्या उपमा दिल्या गेल्या, त्यांचा जो काही गौरव झालेला आहे ते जलसिंचनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच आहे। कारण त्यांच्या इतकं जलसिंचन क्षेत्रामध्ये अजून तरी महाराष्ट्रात कोणी काम केल्याचे ऐकिवात नाही। आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की माणसाला कार्यामुळे जसे शत्रू तयार होतील, विरोधकही तयार होतील, परंतु कौतुक करणारीही माणसं तयार होतात, ही गोष्ट त्यांच्या चरित्रातून आपल्याला वाचायला मिळते। गोदाकाठचा राजयोगी, हेडमास्तर, अभ्यासू नेता, स्वातंत्र्य सैनानी, महाराष्ट्राचे शिल्पकार, मराठवाड्याचे शिल्पकार, जलसंस्कृतीचे जनक, वेगवेगळे अशा उपाध्या त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। निष्पृह व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा कौतुक करण्यात आलं। त्यांना कमलपत्राची उपमा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी दिली। अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी गौरव त्यांचा केलेला आहे। त्यांच्या अमृत महोत्सवाला जसे विरोधी पक्ष नेते होते उपस्थित, तसंच महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात असणाऱ्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी विधान परिषदेमध्ये त्यांचा
गौरव झाला पाहिजे, विधानसभेत त्यांचा गौरव झाला पाहिजे, अशी भूमिका तत्कालीन नेत्यांनी मांडलेली होती. म्हणजे विरोधकांनी सुद्धा त्यांना गौरवलेलं आहे. ही गोष्टही त्यांच्या व्यक्तिमत्वाकडून शिकण्यासारखी आहे. ते उठसूट कोणावरही टीका करत नसत. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य असते. आणि अभ्यासपूर्ण जे काही टीका असेल ती अभ्यासपूर्ण असायची. टीका म्हणजे त्यांचं ते भाष्य असायचं. कार्याने आणि देशकार्याने माणूस मोठा होतो हे त्यांनी आपल्या कृती आणि उक्तीतून दाखवून दिलेलं आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना देशकार्याची आवड होती. त्यांच्या गुरुसोबत ते देशभक्तीपर गीतं गायचं काम ते पैठण आणि पैठण परिसरात करत असत. त्यानंतर त्यांनी या ठिकाणचं जे 7वीपर्यंतचं शिक्षण पैठणीत झाल्यानंतर पुढील शिक्षणाला बऱ्याच जणांना वाटते आता पुढं काय करायचं आहे, कुठं जवळ शिक्षण नाही. पण पुढील शिक्षणासाठी ते हैदराबादला त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. मित्र, आणि शिक्षण घेत असताना बऱ्याच अडचणी आल्या. हैदराबादमध्ये शिक्षण चालू असताना त्यांचं लग्नही झालं. अशा परिस्थितीमध्ये संसार चालवणं, अशा शिक्षण, संसार ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना त्यांनी एकीकडे संसार सांभाळायचा होता, एकीकडं आंदोलनं होती. अशा परिस्थितीमध्ये घराचा संसार सांभाळताना त्यांनी ट्युशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कमवा आणि शिका हा या गोष्टीचा पायाच त्यांनी घालून दिलेला आहे. ही गोष्ट आपण या निमित्ताने लक्षात ठेवलं पाहिजे. तर महाराष्ट्राच्या या भगीरथांनी आता शिक्षण झाल्यानंतर वकिली करून आपल्या संसाराला मदत व्हावी अशी अपेक्षा कोणाची असते. परंतु वकिली चालूच असतानाच त्यांनी तत्कालीन हैदराबाद, रजाकार, निजाम यांच्या विरोधामध्ये झालेल्या आंदोलनामध्ये उडी घेतली. ही गोष्ट देखील त्यांच्या त्यागाचं ते प्रतीक आहे. मोठी माणसं जे होतात ना, स्वार्थाला चिटकून राहत नाही. जे स्वार्थाला सातत्याने चिटकून राहतात ती मोठी होत नाहीत. ही गोष्ट या निमित्ताने त्यांच्या चरित्रातून समजते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काही जणांनी केवळ मराठवाड्यापुरतं समजवण्याचा प्रयत्न केला, समजण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मराठवाड्याचे नेते नाहीत, तर ते देशाचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत. हे त्यांच्या कृती उक्तीतून अनेकदा दिसून आलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एका सामान्य परिस्थितीत जन्मलेले आणि फारशी राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या कुटुंबातील एक व्यक्ती जेव्हा देशकार्यामध्ये सहभागी होतात आणि अभ्यासाने आणि निष्ठेने माणूस किती मोठा होऊ शकतो त्यांनी दाखवून दिलेला आहे. नांदेडच्या नगराध्यक्ष पदापासून ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी मारलेली झेप त्यांच्या अभ्यासवृत्तीचं आणि कार्यनिष्ठतेचं प्रतीक होतं. मित्र, त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषेवर त्यांचं विलक्षण प्रभुत्व होतं. तेवढं प्रभुत्व असणारे त्या काळात मराठवाड्यात माणसं फार दुर्मिळ होती. ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण अभ्यासू माणसाची, कार्यकुशल माणसाची, कार्यनिष्ठ माणसाची समाजाला गरज असते. आणि ते त्यांनी आपल्या अभ्यासातून विद्यार्थी दशेपासूनच त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. तर माणसाची ओळख ही केवळ जन्मभूमीने होत नसते, तर माणसाची खरी ओळख ही त्यांच्या कर्मभूमीने होते. हे शंकरराव चव्हाण साहेबांच्या चरित्रातून आपल्याला लक्षात येते. पैठण ही त्यांची जन्मभूमी असली तरी कर्मभूमी ही नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशच होता. पण ते नांदेडचे शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे शंकररावजी चव्हाण, मराठवाड्याचे शंकरराव चव्हाण अशी त्यांची ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे त्यांच्या कृतीच्या बळावरच. आणि विरोधी पक्षातल्या लोकांशी सौजन्यानं वागलं पाहिजे ही गोष्ट शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या कृती आणि उक्तीतून दाखवून दिलेली आहे. एक प्रसंग या निमित्ताने गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितलेला तो प्रसंग आहे की ते तत्कालीन परिस्थितीमध्ये एका आंदोलनामध्ये जेलमध्ये होते आणि त्यांना परीक्षेसाठी सुट्टी पाहिजे होते पेपर देण्यासाठी.
तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांना ती परवानगी दिली. दुसरा माणूस म्हणला असता हे काय आपल्या पक्षाचे नाहीत, हे काय आपल्या विचारधारेचे नाहीत, काय द्यायचे आहे असा विचार केलेला असता. पण शंकरराव चव्हाण साहेबांनी तसा विचार केला नाही. कोणापाशीही ते आकर्षानं वागू नये याच विचाराने ते वागत राहिले. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, कधी कधी त्यांनी जेव्हा तुमची कुचमना होते, जेव्हा तुम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते एखाद्या पक्षामध्ये, तेव्हा त्याच पक्षामध्ये घुसमट होत असताना, त्रास होत असताना, आपल्या कार्याला तिथं काही स्थान नाही असं लक्षात येताच तत्कालीन पक्षांतर्गत सुरू केलेल्या कारवाईला कंटाळून त्यांनी तेव्हा काँग्रेस पक्ष सोडला होता आणि मग मस्का त्यांनी काढला. मस्का नावाचा पक्ष काढला त्यांनी. तर शॉर्ट फॉर्ममध्ये आहे मस्का. तर हे त्यांनी त्यावेळेस काढलेलं आहे. पण हे पक्ष काढत असताना दिल्लीच्या ज्या पक्ष नेतृत्व होतो तेव्हा पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना त्यांनी सांगितलेलं होतं, ह्या पक्ष कारवाईला कंटाळून जरी मी पक्ष काढत असलो तरी तुम्हाला जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा मी तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. म्हणजे आपली जेव्हा किंमत वाटेल तेव्हा आपण जाऊया, आपली किंमत नसेल तर आपण स्वतंत्र राहूया, अशी त्यांची विचारधारा त्या निमित्तानं होती. आणि कारण ज्या ठिकाणी किंमत नाही तिथं किंमत द्या म्हणून राहण्यामध्ये काही अर्थ असत नाही, असाच जणू त्यांनी आपल्या जीवन आणि कार्यातून संदेश दिलेला दिसतो. छोट्या पक्षावरूनही माणूस किती मोठा होऊ शकतो हे देखील त्यांनी दाखवून दिले. म्हणून कोणतंही काम छोटं असत नाही हे गोष्ट दाखवून दिलेली आहे. नगराध्यक्षपदावर असताना नांदेडमध्ये त्यांनी आपल्या कार्याची जी छाप दाखवून दिलेली आहे, नगराध्यक्ष म्हणून जी ओळख केली निर्माण, सचोटीनं वागणं, कुणाच्याही 5 पैशाला हात न लावणं, या पद्धतीने जे वागले आणि एखादा नगराध्यक्ष शहराची पाहणी करून मग कार्यालयामध्ये जाणं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे. काही जण काचेचा सुद्धा बाहेर बघत नाही, इतके पॅक एसीमध्ये डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन बसतात. पण साहेब मात्र नांदेडमध्ये स्वतः सायकलवरून फिरून कामाची पाहणी करायची, स्वच्छतेची पाहणी करायची, लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते जायचे. म्हणजे नगराध्यक्ष आपल्या दारी जणू ही त्यांनी मोहीमच राबवली होती असं वाटते. ही गोष्ट देखील त्यांच्या कार्याची ओळख, कार्याचा सुगंध यशवंतरावजी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचला. तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे आणि त्यांनी त्यांना त्यांच्या मंत्रिपदामध्ये पहिल्यांदा उपमंत्री म्हणून जे स्थान दिलं, पुढं पाटबंधारे म्हणून जे स्थान दिलं आणि त्यांची पाटबंधारे म्हणून जलसंस्कृतीची जनक म्हणून जी ओळख झाली ती या कार्याचा पाया नांदेडमध्ये होता, ही गोष्ट लक्षात ठेवली. यातून ते आपल्याला त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की म्हणजे आपल्याला दिलेली जबाबदारी जर आपण निष्ठेनं आणि कार्यकुशलतेनं जर करू शकलो तर ती ओळख आपली होऊ शकते, एका पदाला आपण ओळख देऊ शकतो. ही गोष्ट त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेली आहे. नगराध्यक्ष ते मग मंत्री, मुख्यमंत्री, दोनदा केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, केंद्रीय वित्तमंत्री, अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल, कार्यनिष्ठा असेल तर तुमचं कार्य हीच तुमची ओळख होते, हे देखील त्यांनी दाखवले. आणि कार्याची दखल कधी ना कधी घेतली जाऊ शकते. कारण जेव्हा शंकररावजी चव्हाण साहेबांना जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा त्याग करावा लागला मित्रांनो, तेव्हा दुसऱ्याच दिवशी केंद्रामध्ये त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं इथल्या महाराष्ट्राच्या कारवायानं. कारण महाराष्ट्र हे कारवाई करण्यामध्ये काही प्रमाणामध्ये पटाईत आहे. ती का असतं ते प्रमाण वाढलेलं आहे. त्या काळात तर थोडं कमी असेल, पण आता त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. काही जण तर रात्री वेश बदलून कटकारस्थानं करून पक्ष फोडण्याचं कार्य करत आहे आणि पक्ष फोडलो अशा पद्धतीनं अतिशय जणू काही फार मोठं दुसरा देश जिंकून आलो असं म्हटल्यासारखं, पक्ष फोडून आलो असं गौरवानं सांगायला लागले. ते गौरव वाटतो आहे, पण जनतेला तो गौरव वाटला नाही, त्यामुळे जनतेला ते आवडलेलं नाही. हे कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघितलेलं आहे.
तर मित्र, असं शंकरराव चव्हाण साहेबांनी आयुष्यामध्ये अशा पातळीवरून उंचीचं आणि वैचारिक लेवलमध्ये जगून त्यांनी आपलं राजकीय कारकीर्द गाजवलेली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पुन्हा येईल असल्या पद्धतीचा जो दुराग्रह त्यांनी कधी उच्चार केलेला नाही. देश जसा वेश हे एक तत्व आहे. परिस्थितीनुसार, त्या सिच्युएशननुसार, त्या संस्कृतीनुसार माणसांना वागणं गरजेचं असते. साहेब जेव्हा दिल्लीत असायचे तेव्हा ते सुटाबुटात दिसायचे, आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मात्र ते धोतर, आपलं जॉकेट, पांढरा जब्बा आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पद्धतीचा वेश त्यांचा दिसायचा. ते गांधी टोपीमध्ये आणि त्या धोतर कुर्त्यामध्ये ते जास्त छान त्यांचं व्यक्तिमत्व इथल्या महाराष्ट्रीय संस्कृतीला आवडायचं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण दिल्लीमध्ये त्या पोशाखामध्ये त्या मंत्रिपदावर असताना ते राहायला लागायचं आणि मग ते राहत असत. या निमित्तानं आपण अभ्यासूपणाचे त्यांचे विद्यार्थी देशापासूनच होते, परंतु जेव्हा ते पाटबंधारे मंत्री होते, आता मंत्री म्हटल्यानंतर कधी सर्वसाधारणपणे असं असते की त्या ठिकाणी उद्घाटनालाच जायचं, सुरुवातीचं भूमिपूजन एकदा करायचं आणि मग ते काम पूर्ण झाल्यानंतरच एकदा बघायचं, मध्ये तरी सगळं तुम्ही बघून घ्या. मग तो अशा पद्धतीचं एक धोरण असते. परंतु शंकरराव चव्हाण साहेब जेव्हा धरणावरचं काम चालायचं तेव्हा साहेब अधूनमधून चक्कर टाकायचे, दौरा काढायचे आणि तिथल्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करायची, आणि काम गुणवत्तेचं झालं पाहिजे ही त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी उभारलेले जी धरणं आहेत अजूनही अभेद स्वरूपाची आहेत. ही त्यांच्या कार्याची, त्यांच्या कामाची, त्यांच्या गुणवत्तेची ती प्रतीक आहेत. म्हणून त्यांच्या कार्याचे ते स्मारक आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. खरे स्मारक जायकवाडी धरण, खरं स्मारक विष्णुपुरी धरण, अशा अनेक धरणांची महाराष्ट्रात जी मालिका त्यांनी उभी केली हे त्यांचे खरे स्मारक आहेत. कारण त्यांची आजही कार्याची, त्या धरणाकडे पाहिल्यानंतर, पाण्यात पाहिल्यानंतर साहेबाची प्रतिमा जी दिसते असं लोक म्हणतात, ते हे त्यांच्या कार्याचं खरं फळ आहे असं आपल्याला या निमित्तानं म्हणता येईल. मित्रो, एका सर्वसामान्य परिस्थितीतल्या वागत असतानाही शंकरराव चव्हाण साहेब सामान्य माणसाशी अतिशय मिळून मिसळून वागण्याचा, जे काही होत असेल ते काम करण्याचा त्यांची कार्यशैली होती. आश्वासन देऊन मतांचा पाऊस पाडण्याची मनोवृत्ती त्यांनी कधीच बाळगली नाही. जे काय होते तेवढंच त्यांनी ते बोलायचे. ही गोष्टही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाला सन्मान देण्याचा भाग त्यांच्याकडून उद्धट वागणं, कसलंही वागणं अशा प्रकारे त्यांनी करायची नाही. आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाला सन्मान देण्याची त्यांची गोष्ट आपल्याला मी एक अनुभवाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. तेव्हा मी फारसा फेमामणी नेम मला काही नव्हतंच, नुकतंच MA झालेलो होतो. आणि त्या काळामध्ये साहेबांचा CHBचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा खरं तर अतिशय धीर गंभीर व्यक्तिमत्व, एक प्रकारचा दरारा त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतरच वाटायचा. आणि मला एक त्यांच्यासोबत फोटो घ्यायचा होता. तर मग मी साहेबांना तशी विनंती केली की साहेब, मला आपल्यासोबत फोटो घ्यायचा आहे. मग खरं तर ते उभे होते मी जेव्हा तो म्हणत असताना, आणि मग ते खाली बसले. आता ते खुर्चीवर बसल्यानंतर आता मला वाटलं की ते खुर्चीवर बसले, आपण त्यांच्या बाजूला उभं राहून फोटो घ्यावा. त्यांच्या बाजूला एक खुर्ची होती. त्यांनी म्हटलं की या खुर्चीवर बसा. मित्र, त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसून त्यांनी मला फोटो काढण्याची संधी दिलेली होती.
म्हणजे ही गोष्ट मला अतिशय आनंद देणारी गोष्ट यासाठी आहे की एका सामान्य माझ्यासारख्या एका व्यक्तीला तेवढ्या मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाने अशा पद्धतीनं सन्मानची जी वागणूक मला मिळाली ती मला आनंद देणारी बाब आहे. म्हणून या निमित्तानं आपल्याला मी सांगितले तो फोटो आजही माझ्या संग्रही आहे. ही गोष्ट सांगताना मला आनंद वाटतो. नाहीतरी उभा टाकून बऱ्याचदा आता त्यांचं वय खरं तर त्यावेळी 70 ओलांडलेलंच वय होतं. उभं राहणे कठीण होते या काळामध्ये ते, त्यामुळे ते बसणं त्यांच्यासाठी काही साहजिक होतं. मी उभा टाकून जरी फोटो घेतला असतो तरी मला तो आनंदाचाच भाग होता. परंतु एवढ्या हिमालयासारख्या उंचीच्या व्यक्तिमत्वाने असा सन्मान द्यावा ही मला आनंद देणारी गोष्ट आहे. म्हणजे एका छोट्या माणसाला देखील सन्मान देण्यातून माणसाच्या व्यक्तिमत्वाची विशालता, मनाची विशालता लक्षात येत असते. एखादा माणूस सामान्य माणसासोबत अतिशय सन्मानजनक वागतो याचा अर्थ सामान्य माणूस जरी सामान्य असला तरी त्या व्यक्तीला जो असामान्यपणे वागतो त्या व्यक्तीसोबत सौजन्याने जेव्हा एखादं व्यक्तिमत्व वागते ते त्या व्यक्तिमत्वाच्या उंचीचं ते प्रतीक असते. म्हणून एखादा माणूसाचं मोठेपण हे त्यांच्या अशा व्यापकतेतून दिसून येत असते. मित्रो, शंकररावजी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला जलसंस्कृतीच्या, जलसिंचनाच्या नकाशात आणण्याचं अतिशय पवित्र मोठं काम केलेलं आहे. महाराष्ट्राला जलसिंचनाच्या नकाशात आणल्याबद्दल त्यांचा गौरव उद्गार अनेक मान्यवरांनी काढलेला आहे. तर अशा गौरवशाली व्यक्तिमत्वाच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एकदा आपल्याला विनम्रपणे साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जनतेला आणि माझ्या स्नेहीजनांना, माझ्या यूट्यूबवरील जे व्ह्युअर्स आहेत, चाहते आहेत, त्या सर्वांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे हजारो श्रोते जोडले गेलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरील आणि अमेरिकेत देखील जवळपास एक मराठी माणसं जर 100 पाहत असेल तर ते 2 पाहतात, म्हणजे 2%. तर इकडले चॅनल जवळपास आता आम्हाला 28 दिवसामध्ये जवळपास 80,000पेक्षा जास्त लोकांनी माझं यूट्यूब चॅनल पाहिलेलं आहे. याच महिन्यामध्ये ते मॉनिटाईजच्या निकषावरही आलेलं आहे. म्हणून मी या सर्व श्रोत्यांचं या निमित्तानं मी ऋण व्यक्त करतो आणि चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं च्या पार्श्वभूमीवरही माझं चॅनल ग्रो झालेलं आहे याचा मला एक आठवण म्हणून सुद्धा राहणार आहे. पुन्हा एकदा चव्हाण साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.